म्हणजे लिटरली म्हणजे माझी सासू बसायची, म्युझिक लावायची, 10 मिनिटाची माझी दररोजची प्रॅक्टिस असायची, ती स्वतः बघायची आणि ती स्वतः सांगायची की तुला ह्याच्यामध्ये थोडंसं मला काहीतरी वेगळं वाटतं, म्हणजे ती माझे करेक्ट करायचे. सगळ्यात पहिलं आव्हान म्हणजे डॉक्टरांना पीपीटी किट अवेलेबल नव्हती. म्हणजे जर डॉक्टर सुरक्षित नसेल तर ते रुग्णांना कसे सुरक्षित करतील. पण अशा वेळेस जेव्हा RSS टीमसोबत काम करत असताना म्हणजे त्यांनी आम्हाला भरपूर सारे पीपीटी किट अवेलेबल करून दिले आणि आज मला जे आपल्या यंग जनरेशन आहे म्हणजे मला असं वाटतं की खरंच मी इन्स्पायर करेन त्यांना आणि एक रोल मॉडेल बनण्याची एक इच्छा पण होती. जर तुमचा मध्ये कॉन्फिडन्स असेल, नावाप्रमाणे मी स्माइलिंग असतेच नेहमी, आणि जर तुम्ही आयुष्य हसत खेळत घेतलं म्हणजे कुठलंही संकट येऊ दे पण तुम्ही पॉझिटिव्ह असाल आयुष्यामध्ये की मला हे करायचंच आहे, मग कोणी कितीही बोललं पण तुमची जर इच्छा असेल, ती इच्छाशक्ती असेल, तो कॉन्फिडन्स असेल तर तो मला कोणीही अडवू शकणार नाही. नमस्कार. दैनिक मुंबई तरुण भारतच्या वेब पोर्टल महाएम टीव्हीमध्ये मी हर्षद वैद्य, व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सोबत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्मिता काळे बनकर मॅम. त्या भाजप वैद्यकीय आघाडीच्या, मुंबई वैद्यकीय आघाडीच्या त्या अध्यक्षासुद्धा आहेत. त्यांनी नुकताच मिसेस महाराष्ट्र मेडिक्विन 2022 या स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यांनी सेकंड रनरअप पारितोषिक पटकावलं. याच कॉम्पिटिशनबद्दल बोलण्यासाठी, त्यांच्या अनुभवांबद्दल बोलण्यासाठी त्या आज आपल्यासोबत आहेत. चला आता मग सुरू करूया. मॅडम, मला सर्वप्रथम तुमचं खूप अभिनंदन करायचं आहे. तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही पारितोषिक पटकावलं. तर ह्या कॉम्पिटिशनचा तुमचा प्रवास कसा होता आणि तुमचा अनुभव कसा होता ह्यात आम्हाला सांगा. हा प्रवास तर खूप आनंदमयी गेला, कारण खूप साऱ्या मैत्रिणी मिळाल्या आणि एक लहानपणीचं प्रत्येक स्त्रीचं एक ड्रीम असतं. गोल्स हे प्रत्येकाचे वेगळे असतात पण स्त्रीचं ड्रीम हे वेगळं असतं. म्हणजे तिला नेहमी असं वाटतं की सुष्मिता सेनला बघितल्यानंतर किंवा ऐश्वर्या रायला बघितल्यानंतर की तिच्यासारखं सुंदर नाही पण तिच्यासारखं चालतं तरी यावं, त्या रॅम्प वॉक करता तरी यावा. आणि हे ड्रीम लहानपणापासूनची एक इच्छा होती आणि कुठेतरी मला व्हॉट्सअपवरती हा मेसेज आला की असं असं, आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या लेडी डॉक्टरांचं हे मेडिको पॅजंट होतं. त्यामुळे खूप आनंद वेगळा होता की चला म्हणजे आपल्याच सगळ्या मैत्रिणी आहेत, आपल्या क्षेत्रातल्या आहेत. चॅलेंजिंग तर असणारच आहे पण ब्युटी विथ ब्रेन असेल, चला आपण प्रयत्न तरी करूया. आणि म्हणून मी त्याच्यामध्ये म्हणजे पार्टिसिपेट केलं, तो फॉर्म भरला. ऑडिशन 5 डिसेंबरला झालं. स्पर्धा 22 जानेवारीला होणार होती. ऑडिशनमध्ये मी फिनालेमध्ये पोचले. ती काही कोरोना काळामुळे तिसरी जी आपली वेव आली होती त्याच्यामुळे ती आता 8 एप्रिलला झाली. आणि हा प्रवास करताना खूप गोष्टींना सामोरे तर जावं लागलं पण एक मनातली इच्छा, ते ड्रीम पूर्ण करायचं होतं आणि मी प्रवास सुरू केला. मला एक सांगा, तुम्ही व्यवसायाने डॉक्टर, रेडिओलॉजिस्ट, तुमच्या वैद्यकीय व्यवसायाचा पसारा फार मोठा आहे. ह्या सगळ्यातनं तुम्ही या गोष्टींसाठी वेळ कसा काय काढलात आणि म्हणजे ड्रीम फॉलो करण्याची संधी तुम्हाला मिळाली, पण ही संधी ग्रॅब करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच लोकांचं सहकार्य पण झालं असेल, तर असं हे या लोकांबद्दल मला सांगा आणि ह्या तुमच्या प्रवासाबद्दल मला सांगा. नक्कीच. माझे वडील समाजसेवक होते आणि त्यांनी कसं की नेहमी आम्हाला लहानपणापासूनच शिकवलं होतं की वेळेनुसार चला. म्हणजे तुम्ही जर प्रॉपर प्लॅनिंग केलं, आणि आज वडील हयात नाही आहेत पण मिस्टरी मला तसेच मिळाले. आणि त्यांनी पण सकाळी उठल्यापासून म्हणजे रात्री झोपताना काही प्लॅनिंग नाही करायचं. म्हणजे तुमचं वेळ सकाळी उठल्यानंतर तुम्ही जे वेळेचं नियोजन कराल ते तुमचं रात्रीपर्यंत ते पूर्ण झालं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये कसं की सकाळी उठल्यानंतर मुलगा शाळेत जायचा, त्याच्यानंतर मग माझं क्लिनिक टाईम, मुलीची 12वीची एक्झाम, घरातल्या काही ज्या आपल्याला नेहमीची कामं असतात ते, आणि त्याच्यानंतर माझं जे पॉलिटिकल, जसं मी मुंबई वैद्यकीय आघाडी संयोजक आहे ते संघटनेचं काम, आणि पुन्हा संध्याकाळी क्लिनिक. आणि असं करत असताना ही गोष्ट माझ्यासाठी खरंच खूप चॅलेंजिंग होती. पण हे करत असताना मी जो दुपारचा वेळ होता म्हणजे मुलीचा अभ्यास झाला की मी ट्रेनिंग घेतलं ह्याच्यासाठी खास 10 दिवसाचं. सिमरन विंग म्हणून ॲप्सोली हे चेंबूरला त्यांची संस्था आहे, त्या संस्थेच्या अंतर्गत. आणि नंतर मला असं वाटलं की मी कुठेतरी कमी आहे, म्हणून माझ्या एका मैत्रिणीला कॉन्टॅक्ट केला जी टियारा मिसेस इंडिया होती. तिने मला मिस इंडियांना जो कोरिओग्राफी करतो त्या अवी पायल सर, त्यांच्याकडून 2 दिवसाचं ट्रेनिंग दिलं. म्हणून मी तो रॅम्पवॉक पॉलिश केला. म्हणजे कॉन्फिडन्स ह्या ब्युटी पॅजंटसाठी खूप महत्त्वाचा असतो.
तो कॉन्फिडन्स कुठेतरी आला. पण नंतर तरी थोडं क्वेश्चन आन्सरसाठी भलेही मी पॉलिटिक्समध्ये आहे, पण ह्या सगळ्या लेडी डॉक्टर्स म्हणजे हे एक चॅलेंजिंग हे करत असताना असं वाटलं की नाही, मला आता इमेज कन्सल्टंटची पण गरज आहे. तिच्याकडून तर मी मेडिटेशन शिकले, भरपूर काही गोष्टी शिकल्या की ज्याच्यामुळे आपल्याला पटकन डोकं चाललं पाहिजे. आणि हे करत असताना महत्त्वाचं म्हणजे नवऱ्याचा सपोर्ट, मुलांचा सपोर्ट आणि महत्त्वाचं म्हणजे सासू सासऱ्यांचा सपोर्ट. ते घरी सोबत असल्यामुळेच मी हे सगळं करू शकले. आणि हे करत असताना माझे जे क्लिनिकमधले स्टाफ यांनीही पेशंटला प्लॅनिंग म्हणजे प्रॉपर टाईम टेबल देऊन मी ज्या वेळेला असणार, म्हणजे असं कुठलाही पेशंट पण नाराज नाही, घरातलेही नाराज नाही. म्हणजे प्लॅनिंगने केल्यामुळेच मला असं वाटतं की ह्या यशाचं मी सगळ्यांना म्हणजे महत्त्व देईन आणि मी त्यांचे आभारी मानते मनापासून. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तुमच्या यशामध्ये अनेकांचा सहभाग आहे मुळात आणि तुमच्या कुटुंबियांचा सर्वात महत्त्वाचा सहभाग आहे. मग तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही व्यवसायाने डॉक्टर आहात. सगळ्यांनीच आपल्या संपूर्ण देशानेच काही जगाने कोरोनासारखा एक भयानक काळ सगळ्यांनी बघितला. तर डॉक्टरांनी सगळ्यात जास्त ह्याच्यामध्ये काय आपण म्हणू की सगळ्यात जास्त म्हणजे देशाला काही जगाला वाचवण्याचं काम डॉक्टरांनी केलं. तर एक डॉक्टर म्हणून काम करत असते कोरोना काळामध्ये काम करत असताना तुमचा अनुभव कसा होता आणि तुम्हाला काय त्याच्यामध्ये असं म्हणजे पहिल्या लाटेत किंवा सेकंड वेव्हमध्ये तुम्हाला असं काय तुम्हाला सेवा बजावताना काय आव्हानं समोर होती आणि त्यातनं तुम्ही कसं बाहेर पडला? सगळ्यात पहिलं आव्हान म्हणजे डॉक्टरांना PPT किट अवेलेबल नव्हती. म्हणजे जर डॉक्टर सुरक्षित नसेल तर ते रुग्णांना कसे सुरक्षित करतील. पण अशा वेळेस जेव्हा RSS टीमसोबत काम करत असताना म्हणजे त्यांनी आम्हाला भरपूर सारे PPT किट अवेलेबल करून दिले. आणि मला आठवतं की पहिल्यांदा त्यांचा मला जेव्हा फोन आला की डॉक्टर तुम्ही आम्हाला पुण्याची लिस्ट बनवून द्या, ठाण्याची लिस्ट बनवून द्या, मुंबईची बनवून द्या. लिस्ट बनवून दिले, PPT किट आले पण. आणि आम्ही काही डॉक्टरांची टीम बनवली कारण सगळ्यांना घराच्या बाहेर किंवा क्लिनिकच्या बाहेर येता येत नव्हतं. आम्ही ते सगळ्यांना पोचवत गेलो आणि नंतर आम्हाला ते ग्रुप्स बनवल्यानंतर की नाही PPT किट अजून गरज आहे, मग त्यामुळे अजून PPT जसे जसे लागतील RSSच्या माध्यमातून सगळ्यांना ते पोचवलं, ह्याचा एक वेगळा आनंद आहे. तसंच धारावीची स्क्रीनिंग असेल वा डॉक्टरांचे भरपूर सारे प्रश्न होते की त्यांना बेड मिळत नव्हते वेळेवर किंवा ऑक्सिजनची कमतरता होती. तेव्हा आम्ही काही अशा ऑक्सिजन ज्या कंपनीज आहेत जे पुरवतात त्यांना कॉन्टॅक्ट केले आणि काही काही ठिकाणी त्यांचे सेंटर असे उभे केले की ॲटलिस्ट ॲडमिशन मिळेपर्यंत जे 80 वगैरे त्यांचा जो ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल होती ते थोडंसं मॅनेज होईपर्यंत, बेड मिळेपर्यंत आम्ही तशांना कारमध्येच ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली. म्हणजे खूप चॅलेंजिंग होतं. पण आम्ही ठरवलं होतं की आपण या देशासाठी आज सेवा करतोय, एक डॉक्टर आहोत आणि आज आपणच घाबरून जर घरात बसलो तर मग सगळे डॉक्टर आणि मी ॲज अ अध्यक्षा जर मीच कुठेतरी वीक झाले तर मग माझी टीम पण कुठेतरी वीक होईल. तेव्हा सगळ्यांना धीर देणं, त्याबरोबर घरातल्यांना पण धीर देणं. म्हणजे सगळे घरातले बोलायचे की अगं नको जाऊस. मी म्हणले की नाही तुम्ही सुरक्षित राहा. आणि मला आठवतं की मी त्या कोरोना पिरियडमध्ये माझ्या मुलांना घरात असून पण मी भेटू शकले नाही, सरळ बेडरूममध्ये जायचं. आणि अशा प्रकारे हे काम करत असताना पण तो एक वेगळा आनंद होता की आज खरेच बरेच रुग्ण सुरक्षित आहेत आणि अशी वेळ या जगावर येऊ नये, मी देवाला प्रार्थना करते. खरंच खूप मोठा पॉईंट तुम्ही ह्याच्यातनं मांडलात की खरंच डॉक्टर्सनी ह्याच्यासाठी जे काम केलं आहे त्याला तोड नाही आहे. देशातल्या काही जगातल्या सगळ्या डॉक्टर्सना आपण धन्यवादच दिले पाहिजेत. मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की बरेचदा असं होतं की वयाची 40शी उलटली की मुळात मुख्यतः स्त्री, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री कुटुंब पद्धतीमध्ये की स्त्री स्वतःच्या कुटुंबामध्ये गुरफटत जाते. म्हणजे तिला सगळं त्यांचे संपूर्ण आयुष्य, जरी ती नोकरी जरी करत असली तरी नोकरी संपल्यानंतर संपूर्ण आयुष्याचं कुटुंब आणि कुटुंबाभोवतीच फिरतं. पण तुम्ही याला अपवाद ठरलात. तुम्ही कुटुंबाची जबाबदारी पण सांभाळली, तुम्ही व्यवसाय पण सांभाळला, तितकंच तुम्ही तुमचं स्वतःचं पॅशन पण सांभाळलात. तर हा बॅलन्स तुम्ही कसा सांभाळलात? आणि दुसरा प्रश्न असा की अशा बऱ्याच जणी असतील की ज्यांचे असे हे प्रश्न असते की आपल्याला पण हे केलं पाहिजे, आपल्याला हे करायचं आहे. तर त्या तुमच्या सगळ्या आपल्या सगळ्या ज्या महाभारतातले ज्या तुम्हाला बघणार आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आणि आपल्याला मी सगळ्यात अपवाद म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं असतं की काय ह्यांना सगळ्या सुखसोयी आहेत म्हणून हे सगळे करतात की असं फार मोठे आहेत म्हणून ह्यांना करतात, आपण काय सामान्य आहोत, मध्यमवर्गीय आहोत, आपल्याला हे जमणार नाही, असा एक निगेटिव्ह थोडासा थॉट असतो. तर हा निगेटिव्ह थॉटबद्दल हा दूर कसा केला पाहिजे आणि स्वतःचं पॅशन, स्वतःचं लाईफस्टाईल, स्त्रियांनी स्वतःचं आयुष्य कसं जगलं पाहिजे ह्याबद्दल तुम्ही काय सांगा?
तुम्ही जे म्हणाले की प्रत्येकाला असं वाटतं की मी मध्यमवर्गीय वगैरे आहे, तर मी इकडे नमूद करून पाहते की मी एका छोट्याशा घरात अगोदर राहत होते लग्ना अगोदर, की ज्याला झोपडपट्टी बोलायची, विक्रोळी पार्क सेट. आणि त्या छोट्याशा घरातून एक विचार होता की मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. आणि ही जी जिद्द होती त्यामुळे मी डॉक्टर झाले. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने जर कुठली जिद्द ठरवली आणि जर तिचं कुठलं स्वप्न तिला साकार करायचं असेल आणि ती तिच्या जर कुटुंबाला सांभाळू शकत असेल तर नक्कीच कुटुंब सहकार्य करतं. त्या स्त्रीला ती म्हणजे कुठेही अडवणूक करत नाही, असं माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि जेव्हा मी माझ्या सासू सासऱ्यांना पण सांगितलं तर उलट मी घरी आले, माझी मुलगी तिच्या रूममध्ये बसायची, म्हणायची अरे तू प्रॅक्टिस नाही करणार का? म्हणजे लिटरली म्हणजे माझी सासू बसायची, म्युझिक लावायची, 10 मिनिटाची माझी दररोजची प्रॅक्टिस असायची, ती स्वतः बघायची आणि ती स्वतः सांगायची की तुला ह्याच्यामध्ये थोडंसं मला काहीतरी वेगळं वाटतं, म्हणजे ती माझे करेक्ट करायचे. आणि आज मला जे आपल्या यंग जनरेशन आहे, म्हणजे मला असं वाटतं की खरंच मी इन्स्पायर करेन त्यांना आणि एक रोल मॉडेल बनण्याची एक इच्छा पण होती. जर तुमचा मध्ये कॉन्फिडन्स असेल, नावाप्रमाणे मी स्माइलिंग असतेच नेहमी, आणि जर तुम्ही आयुष्य हसत खेळत घेतलं, म्हणजे कुठलंही संकट येऊ दे पण तुम्ही पॉझिटिव्ह असाल आयुष्यामध्ये की मला हे करायचंच आहे, मग कोणी कितीही बोललं पण तुमची जर इच्छा असेल, ती इच्छाशक्ती असेल, तो कॉन्फिडन्स असेल, तर तो मला कोणीही अडवू शकणार नाही. आणि वेळेचं नियोजन आणि कॉन्फिडन्स ह्या गोष्टी ह्याच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात की जेणेकरून तुमचं कुटुंबही नाराज होता नये, तुमच्या उद्योगधंद्यावरतीही त्याचा असर होता नये कामा नये, आणि जे तुम्ही कामं करताय पॉलिटिकली पण मी जे आहे तिथेही सगळे व्यवस्थित राहिलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे मी या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये जेव्हा पार्टिसिपेट केलं, पार्टी लेवलला मी कोणालाही सांगितलेलं नव्हतं, फक्त आमचे आमदार आहेत जिथे मी राहते त्यांना कळवलं होतं आणि आमच्या आघोड्याचे प्रमुख जे प्रतीक करपे सर आहेत त्यांना मी सांगितलेलं सर असं असं आहे, थोडं मला आत्ता 3 दिवस सांभाळून घ्या. म्हणजे त्यांनाही तोपर्यंत माहीत नव्हतं की मी ऑडिशन देऊन आले, मी फिनालेपर्यंत गेले. म्हणजे ह्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर नियोजन करून केल्या म्हणजे नक्कीच की मी तेही सांभाळलं म्हणून कोणाला कळलं नाही. मी घरातलं कुटुंबाचं आणि मुलीची एक्झामही मी कॉम्प्रोमाइज केली नाही. तर प्रत्येक स्त्रीने तुम्हाला जे करायचं आहे ते प्रॉपर तुम्ही त्याचं प्लॅनिंग करा. प्लॅनिंग केलं, कॉन्फिडन्स असेल, इच्छाशक्ती असेल, ड्रीम तुम्ही नक्कीच ते ड्रीम तुम्ही अचीव करू शकता आणि मग गोलही तुम्हाला अचीव करायला कोणी थांबवणार नाही. मॅडम, तुम्ही एक खूप चांगल्या नोटवरती तुम्ही आता आपल्या कार्यक्रम मुलाखतीचा आपण समारोप करतोय. तुम्ही शेवटच्या प्रश्नाचे तुम्ही सांगितलात, तुमच्याच प्रश्नाचा मी तुमच्या उत्तराचाच धागा पकडतो आणि आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे जातो की स्त्रीला कोणी तिचा आत्मविश्वास असेल आणि तिने जर ठरवलं तर तिला कोणीच रोखू शकत नाही. हा जो तुम्ही उत्तम जो विचार मांडलाय, हाच विचार घेऊन आपण आपल्या मुलाखतीचा शेवट करूया. तुम्ही इथे आलात, एवढ्या तुमच्या व्यस्त वेळापत्रकातनं तुम्ही आम्हाला वेळ दिलात. आज खूप चांगल्या तुमच्या कॉम्पिटिशनबद्दल सांगितलं, तुमच्या संपूर्ण व्यवसायाबद्दल सांगितलं, तुमच्या एकंदरीत अनुभवांबद्दल सांगितलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. MAHA MTVच्या संपूर्ण टीमकडनं मी तुमचे खूप आभार मानतो. धन्यवाद.